मस्त मसाले भात केलेला आहे. मस्त यात उटाणे टाकलेले आहेत आणि सगळे आपले गरम मसाले ते टाकून मस्त फोडणी द्यायची आहे व्यवस्थित. कांदा, टोमॅटो, अद्रक लसूण पेस्ट, कोथिंबीर, तमालपत्र, मिरी, लवंग, ओवा, शहाजिरे टाकायचं आणि व्यवस्थित मस्त मस्त फोडणी बसवायची. फोडणी झाली की याच्यात मसाले टाकायचे ड्राय आपले. गरम मसाला टाकायचा, लाल तिखट टाकायचं, मिरची टाकायची. फोडणी चांगली व्यवस्थित लाल झाली की त्यामध्ये थोडं अर्धी वाटी पाणी टाकायचं. ग्रेव्ही तयार करायची. ग्रेव्ही तयार झाली की नाही आपल्या एका साईडला भात शिजून घ्यायचा. त्यात मीठ टाकायचं आणि तेल टाकून मस्त असा मोकळा भात करून द्यायचा. भात झाला आहे. भात मस्त व्यवस्थित शिजलेला आहे. मस्त मग शिजलेला भात यामध्ये टाकून टाकायचं आणि थोडं वाफेवरच राहू दे, थोडे पाणी राहू द्यायचं, बंद करून टाकायचं. त्याला हलवायचं नाही, तसंच राहू द्यायचं थोडं 5 मिनटं. म्हणून जर थोडं थंड झाली की पातेलं हे असं व्यवस्थित सगळं मिक्स करून, आधी हे सगळं व्हाईटच भात होता आणि सगळी ग्रेव्ही खाली राहू द्यायची आपल्या मसाल्याची आणि नंतर असं व्यवस्थित सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. एक महत्त्वाची टिप्स, तांदूळ कधीही भिजत घाला म्हणजे लवकर झटपट आपलं तयार होईल शिजून आणि लवकर आपलं मसाले भात तयार होईल. अशा प्रकारे मसाला भात तयार झालेला आहे. त्याचबरोबर मी चिकन फ्राय केलेलं आहे. कांदा, लिंबू व आपला मसाले भात मस्त झटपट व लवकर तयार होतो. काही वेळ लागत नाही, अजिबात वेळ लागत नाही. तुम्ही नाही आधी ह्यासाठी तुम्ही तांदूळ भिजत घाला. तांदूळ भिजत घातले ना लगेच मस्त फोडणी बसली की लवकर आपला भात तयार होईल. मस्त मसाले भात झालेला आहे. लवकर झटपट बनवायचं असेल तर अशा प्रकारे मस्त मसाले भात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा आवडले असल्यास नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. मस्त लिंबू आणि चिकनच्या पीसासोबत मस्त हा भात.